माऊली रेसिडेन्सी भव्य फ्लॅट विक्री सुरू। तुमच्या स्वप्नातील घर आता सत्यात। साकूर येथील प्राइम लोकेशनवर माऊली रेसिडेन्सी मध्ये हक्काचं घर खरेदी करण्याची सुवर्ण संधी। मुख्य वैशिष्ट्ये रेडी पोझिशन, हायवे टच लोकेशन, 24 तास पाणी पुरवठा, मार्केट, मंदिर, हॉस्पिटल आणि शाळा हक्केच्या अंतरावर, लिफ्ट सुविधा, निसर्गरम्य वातावरण, पारदर्शक व्यवहार। त्वरा करा, मोजकेच फ्लॅट शिल्लक। आजच संपर्क करा 99 22 36 41 87। पत्ता इंद्रनगर साकुरी। स्वप्नातील घरासाठी योग्य निवड माऊली रेसिडेन्सी। राहता शहरात श्री वीरभद्र महाराजांच्या मुखवट्यांची शाही मिरवणूक, बोठे परिवाराचा पारंपरिक मान आणि भक्तिमय सोहळा। राहता येथील ग्रामदैवत श्री वीरभद्र देवाची यात्रा दरवर्षीप्रमाणे यंदाही मोठ्या उत्साहात आणि पारंपरिक पद्धतीने साजरी होते। या यात्रेचं मुख्य आकर्षण असलेल्या श्री वीरभद्र महाराजांच्या मुखवट्यांची शाही मिरवणूक आज शहरातून मोठ्या थाटामाटात काढण्यात आली। अनेक वर्षांची परंपरा जपत बोठे परिवाराने या सोहळ्यात आपला पारंपरिक मान मोठ्या भक्तिभावाने जोपासला। श्री वीरभद्र महाराजांच्या मुखवट्यांचा पारंपरिक मान श्री भानुदास किसनराव बोठे, बाळासाहेब राधोजी बोठे व दादासाहेब तुकाराम बोठे यांच्याकडे असून गेल्या अनेक दशकांपासून ही परंपरा हा बोठे पाटील परिवार अखंडपणे चालवतोय। याही वर्षी बोठे कुटुंबाच्या वतीनं मुखवट्यांचं पूजन करून मिरवणुकीला प्रारंभ करण्यात आला। मिरवणुकीदरम्यान संपूर्ण राहता शहर वीरभद्र महाराज की जयच्या जयघोषानं दुमदुमून गेलं होतं। फुलांनी सजवलेल्या पालखीत मुखवटे विराजमान झाले होते। ठिकठिकाणी भाविकांनी मुखवट्याचं दर्शन घेण्यासाठी गर्दी केली होती। ढोल ताशांच्या गजरात आणि गुलाल पुष्पांच्या उधळणीत निघालेल्या या मिरवणुकीनं वातावरण चैतन्य निर्माण केलं होतं। या मिरवणुकीत बोठे परिवारातील सर्व सदस्य एकत्रित येत आपली परंपरा साजरी केली। यावेळी आप्पासाहेब कोठे, नानासाहेब बोठे, गजानन बोठे, वाल्मिक बोठे, सदाशिव बोठे, करण बोठे, दत्तात्रय बोठे, प्रसाद बोठे, सुनील बोठे, अनिल बोठे, विनोद बोठे, नगरसेवक अक्षय बोठे, धनंजय बोठे, योगेश बोठे, सचिन बोठे, केशव बोठे, वैभव बोठे, चिरंजीव आर्यन बोठे, अनुज बोठे, आदित्य बोठे, कृष्णा बोठे, प्रसाद बोठे, प्रमोद बोठे, सतीश गुंजाळ, नारायण सदाफळ तसेच बोठे कुटुंबातील महिला भगिनींनी पारंपरिक वेशभूषेत मोठ्या संख्येने उपस्थित राहून या सोहळ्याची शोभा वाढवली। राहता शहरातील ही यात्रा केवळ धार्मिक उत्सव नसून ती सामाजिक एकोपा आणि संस्कृतीचं दर्शन घडवणारी ठरली। बोठे परिवारानं आपल्या खांद्यावर घेतलेली जबाबदारी आणि दरवर्षी वाढणारा उत्साह यामुळे या यात्रेला विशेष महत्त्व प्राप्त झालंय। मिरवणुकीच्या यशस्वी आयोजनाबद्दल भाविकांनी समाधान व्यक्त केलंय। संपूर्ण परिसरात भक्तीचं वातावरण निर्माण झालंय। वीरभद्र मुखवट्याचा मान आहे आम्हाला, चांदीच्या मुखवट्याचा। दरवर्षी आमचं राहतो मिरवणूक काढून आम्ही दळवून देतो वीरभद्र मंदिरामध्ये। एक चांगला उत्साह आहे। दरवर्षी आमचे सगळे भाऊ बहीण आमच्या बरोबर राहतात। आता शहराचं ग्रामदैवत वीरभद्र महाराजांच्या यात्रेच्या निमित्ताने आमच्या बोठे पाटील परिवाराचा मानाचा मुखवटा हा पारंपरिक पद्धतीने आम्ही सजवून त्याची गावातून म्हणजे समाजासह मिरवणूक काढून आम्ही त्याची या ठिकाणी आरती व महापूजा करतो व या निमित्ताने गावाला एक म्हणजे धार्मिक परंपरा असल्याचा संदेश या माध्यमातून आपण व्यक्त करतो। सालाबादप्रमाणे आणि बोठे पाटील परिवारातर्फे मी आपल्या सर्वांचं वीरभद्र यात्रेसाठी स्वागत करतो। आपण सगळे सकाळी इथे जमलो आणि वीरभद्र महाराजांची आपण पूजा अर्चना केली आहे भक्ती भावनेने। तर ही यात्रा सगळ्यांना सुखाची आणि समृद्धीची यावी ही ईश्वराला मी प्रार्थना करतो। वीरभद्र यात्रेनिमित्ताने आमच्या कुटुंबाला चांदीच्या मुखवट्याचा मान आहे, तो आम्ही वाजत गाजत मिरवणूक काढून आमचे सर्व बोठे परिवार एकत्र येऊन मंदिरामध्ये घेऊन येतो आणि तांदळाला लावतो आणि त्या निमित्ताने आमचे सर्व आप्तेष्ट गोळा होतात आणि आम्ही मोठ्या आनंदात हा उत्सव साजरा करतो।